पोरो नमस्कार. न्यायालय भरती, शिपाई, क्लर्क आणि चालक ह्या तीनही पदांची जी जाहिरात आहे ती मागल्या वर्षी 8/12/2025ला लक्षात घ्या प्रकाशित झाली. ती जाहिरात प्रकाशित झाल्यावर तुम्हाला माहित असेल की फॉर्म भरण्याची अंतिम किंवा शेवटची तारीख होती आजचा दिवस 5 जानेवारी 2026. नवीन वर्ष होत आलं, बोलण्यात 4 दिवस संपले. दरवर्षी तू ठरवलेलं असते नवीन वर्षात अभ्यास करणार, वाढदिवस झाल्यावर अभ्यास करणार, 3 शुभेच्छा दिल्यावर अभ्यास करणार, असं म्हणता म्हणता ढोळम्या तू 30 वर्षाचा झाला. हे तुला पण कळालं नाही. कळलं का? तुझ्यासोबतच्या मित्रांचे लग्नही झाले, तुझ्यासोबतच्या पोरीला 2-2, 3-3 लेकरं आहेत. मग अभ्यास करत असताना सातत्य सर्वात महत्त्वाचं असते आणि आपलं कॉम्पिटिशन आपल्या वर्गात बसलेल्या कुठल्याही जातीच्या पोरासोबत, कळलं का? त्यानंतर आपल्या मित्रासोबत नाही तर आपलं कॉम्पिटिशन कालच्या दिवसासोबत आहे की मी आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा बेटर दॅन बेस्ट. काय वेगळं केलंय? माझं त्या दिवसासोबत कॉम्पिटिशन लावलंय का? मी ठरवलेल्या गोष्टी पूर्ण केल्यात का? ह्यामध्ये खऱ्या अर्थानं सक्सेसचं गुपित दडलेलं असते. तर पोरं असो, आजच्या तारखेला फॉर्म भरण्याची तारीख संपली होती तर न्यायालयानं हा दिवस काय केला, 1 दिवसानं वाढवला आहे. आता न्यायालयाने हा 1 दिवस वाढवण्याचं कारण अंतिम टप्प्यात फॉर्म भरताना साईड जाम झाल्या. मला प्रश्न पडतोय की तहान लागल्यावर तू ईर खांतोच का? 8 तारखेला जाहिरात आली तेव्हापासून तुला शेवटच्या दिवसापर्यंतच फॉर्म भरायला का जावं वाटलं? तर तू या सुपीक डोक्यात येणारा नापीक विचार. काय विचार असते त्या डोक्यात? कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेत? तर ही न्यायालय भरती होती भाऊ. हिचे 3 खंडपीठ आहेत. एक आहे छत्रपती संभाजीनगर, एक आहे नागपूर आणि एक आहे गोव्याची राजधानी पणजी. ह्या मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना आहे 14 ऑगस्ट 1862. याचा पहिला मुख्य न्यायाधीश होता सर मॅथ्यू स्वास. पहिला भारतीय होता बद्रुद्दीन तय्यबजी, है ना. भारत स्वतंत्र झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते MC छगला, बरोबर आहे. पहिली महिला होती मंजुळा, पहिली महिला होती सुजाता मनोहर, दुसरी महिला होती मंजुळा चिल्लूर, बरोबर आहे. मेन गोष्ट काय बाबा की या मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे फॉर्म भरले त्याच्यात काही ना आत्ताच्या शेवटच्या तारखेपर्यंत ताण आला आणि मग आता मग फॉर्म भरता येईल का नाही. प्रश्न माझा आहे की एवढ्या दिवस तू करू लागला काय? पण असो, न्यायालयानं तू यावर दया दाखवली आणि फॉर्म भरण्याची तारीख 1 दिवसानं वाढवली. हे पहा, तर उद्या 6/1/2026 सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत तुला फॉर्म भरण्याची सवलत न्यायालयाने दिलेली आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ज्यांना कोणाला फक्त चालक आणि त्यानंतर शिपाई पदाचे सर्वाधिक जास्त फॉर्म येणार आहेत, तर यामध्ये हा विषय आहे आणि RTOचे 5-6 प्रश्न आहेत. याच्यामध्ये जर मागल्या भरतीचा विचार केला तर एक प्रश्न गणित बुद्धिमत्तेचा आणि एकच प्रश्न मराठी व्याकरणाचा आला होता. ही बॅच आपल्या ॲपमध्ये केवळ 200 रुपयाला बहुतेक आणि क्लर्कची बॅच जी आहे तर ती क्लर्कची बॅच आपल्या ठिकाणी काहीतरी 400 रुपयाला. तर यामध्ये टाइम टेबल, त्यानंतर क्लास कसा, ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाहिल्यात. फिके क्लास ॲपवर गणिताचे सर त्या ठिकाणी लाईव्ह कसं शिकवतात हे देखील पाहिले कमी फीसमध्ये. पण त्यानंतरही मागं झालेले पूर्ण प्रश्न कशा स्वरूपात होते, आतापर्यंत प्रश्न आले कसे होते, त्याच्यामध्ये चालकचे प्रश्न कसे असतील, त्यामध्ये लक्षात घ्या शिपाईचे प्रश्न कसे असतील आणि त्यामध्ये क्लर्क बेसवर इंग्रजी व्याकरणाचे असतील, गणिताचे असतील, मराठीचे असतील, GKचे असतील, प्रश्न कशा लेवलचे असतील. तर त्यासाठी ते प्रश्न समजून घेण्यासाठी 5-10 व्हिडिओमध्ये ह्या टोटल गोष्टी कव्हर करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि त्याला फीस आहे केवळ 2 रुपये. कालावधी तर न्यायालयाच्या ह्या 3 पदांच्या भरती होईपर्यंत. असो, न्यायालयानं 1 दिवस उद्याचा वाढवलाय. बरोबर त्या ठिकाणी फॉर्म भरताना लक्ष दे. ती आली म्हणून तिच्याकडे पाण्यात कास्टमध्ये फॉर्म भरताना ओपनमध्ये जातील, ओपनचा कास्टमध्ये जातील, आहे ना. त्याच्यानंतर नाव चुकवशील. आपलं लक्ष आपल्या लक्षावर असल्याशिवाय लोक आपल्याला लक्षात ठेवत नाहीत. तर न्यायालय भरतीमध्ये तुम्हाला मिळालेली ही थोडीशी सूट आहे. एवढ्या दिवस तू फॉर्म काऊन नव्हता भरला? तू यामागं कोणते काम होते, है ना. देशाच्या अर्थव्यवस्थेवर तू बेजार होता का? देशात आलेल्या अनेक संकटावर तुला ताणताना होता? मला प्रश्न तोच पडतो की प्रत्येक वेळी पोरगं डायलॉग म्हणते की सर आता फॉर्म भरण्याची तारीख वाढेल का? मग एवढ्या दिवस तू नेमकं करू लागला काय? शेंगा सोलू लागला? अरे सुधरा रे. आपण आपल्या स्वप्नाबद्दल ध्येयाबद्दल जागरूक नसेल राहत तर बाकीच्या लोकांबद्दल काय धतुरा करणार आहे रे? तुम्हाला तुमच्या स्वप्नाबद्दल, तुमच्या ध्येयाबद्दल, तुमच्या पदाबद्दल कोणकोणत्या गोष्टी असतात, कसा सिलेबस असतो, काय करायला पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नसतील तर तुमच्याबद्दल लोक काय सिरियस होतील? मग एवढ्या दिवस आपण केलं तर काय? मला फोन करायला की सर मग आता फॉर्म भरणं होईल का? मग एवढ्या दिवस तू काय करू लागला?
8/12/2025 जाहिरात आली ना भाऊ. मग 5 तारखेपर्यंत नेमकं काम काय होतं ती मागं, की तुला एक दिवस फक्त नेट कॅफेवर जायला भेटलं नाही आणि तुला फॉर्म भरताना आता गेल्यावर तुला कळलं की आता साईट चालणं. म्हणून विनंती एकच आहे, कुठं किती फॉर्म आलेत, किती जागा आहेत, यापेक्षा तूही एक जागा तुला राखीव ठेवता आली पाहिजे. त्यासाठी तुला तुझं कॉम्पिटिशन कळलं पाहिजे. तुझं कॉम्पिटिशन कुठल्या, तू कोणत्या कास्टमध्ये येतो, कोणत्या प्रवर्गातून येतो त्या पोरांसोबत नाही. तो कॉम्पिटिशन तू ज्या वर्गात बसतो, ज्याचा क्लास करतो त्या लेकरांसोबत नाही. तो कॉम्पिटिशन कालच्या दिवसासोबत आहे. तुझ्या मनात आज विचार आला पाहिजे की मुझे कल के दिन से आज के दिन कुछ बेटर दॅन बेस्ट करना है. मला काही गोष्टी ठरवाव्या लागतील, मला वेळ निश्चित करावा लागेल आणि तो वेळ निश्चित केला मी खऱ्या अर्थानं सार्थकी लावलाय का याचा देखील मी विचार करणं गरजेचं आहे. शेवटी निकाल आपलाच आहे. व्हीके क्लास ॲपवर ह्या तिन्ही बॅच आहेत. ही 2 रुपयाची PYQ बॅच सर्वांनी घ्या. नक्कीच या बॅचचा देखील तुम्हाला फायदा होईल. आणि मी आवर्जून सांगितलंय महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांना कुठलीही तयारी करताना शिपाई भरतीसाठी फक्त हे पुस्तक एकच ऑर्डर करायचे, एकच. कशासाठी? शिपाई भरती आणि चालक भरतीसाठी. याच्या बाहेर सध्या काही वाचू नका. याच्यामध्ये विज्ञानचे आणि स्टॅटिस्टिक GK ह्या सर्व गोष्टी कव्हर करण्याचं काम केलंय. हे पुस्तक नक्षत्र बुक डेपो, हे पुस्तक आमचा शिवम आणि हे पुस्तक अमेझॉनवर देखील उपलब्ध आहे. यवन महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्याच्या बुक डेपोवर देखील हे पुस्तक उपलब्ध आहे. सर्वांनी तयारी करा. शेवटी आम्ही सोबत आहोत, आमची टीम तुमच्या सोबत आहोत आणि सध्या विद्यार्थ्यांचा विश्वास म्हणजे व्हीके क्लास. त्यामुळे नाद नाही करायचा, बढियापैकी अभ्यास करा. शेवटी आम्ही सोबत आहोत. धन्यवाद बाळांनो. 1 दिवसाचा कालावधी वाढलेला आहे. बराबर नेट कॅफेवर जा, आपलं लक्ष नीट फॉर्म भरताना ठेवा आणि फॉर्म व्यवस्थित भरा आणि तयारीला लागा. धन्यवाद.